हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एक सुंदर अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। चीज एग पराठा सोपी, पटकन होणारी, झटपट, टेस्टी, ब्रेकफास्टसाठी, टिफिनसाठी मस्तपैकी सुंदर अशी रेसिपी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन ना चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यात ते चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण का सुंदर झटपट होणारी रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। एकदम पटकन होणारी, टेस्टी अशी आणि अगदी कमीत कमी साहित्यातली आपली चीज एग पराठाची रेसिपी आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आता आपण एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। अगदी जरासच टाकून घ्यायचे, अगदी 1 टेबलस्पून वगैरे। त्याच्यामध्ये आता आपण 2 अंडी घेतलेली आहेत, 2 अंडी टाकायची आहेत। इथे मी अंड फेटून घेतलेलं नाहीये, असं डायरेक्ट घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा येलो पार्ट हा असाच ठेवायचा आहे। त्याने खूप छान असं म्हणजे टेक्स्चर येतं आपल्या पराठ्याला, म्हणून असं ठेवले, फेटलेलं नाहीये। त्याच्यावरती थोडंसं आपण मीठ चवीनुसार टाकून घेऊया। थोडा चिली फ्लेक्स घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडा स्पायसीनेस येण्यासाठी जरासा जास्त चिली फ्लेक्स टाकलाय। तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर थोडं कमी चिली फ्लेक्स टाकलात तरी सुद्धा चालेल। चीजचे जे स्लाइस असतात त्यातली एक स्लाइस घेतली आहे मी, आणि ती स्लाइस आपण ह्याच्यावरती बरोबर मधोमध ठेवायची आहे। आणि ती झाकल्यानंतर आपल्या येलो पार्टला पण थोडंसं कवर मिळतं आणि ते सुद्धा असं व्यवस्थित शिजतं लवकर। त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती काही झाकण वगैरे ठेवायचं नाही। एक 5 मिनिटासाठी जर असं थोडंसं शिजत आलं ऑमलेट आपलं, की आपण त्याच्यावरती एक चपाती ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता, एक थोडंसं असा ऑमलेट आपलं शिजत चाललेलं आहे। आता मी एक चपाती घेऊन त्याच्यावरती ठेवून देते। अशा पद्धतीने चपाती ठेवून एक परत थोडा वेळ अगदी असंच ठेवून द्यायची। ती चपाती त्याच्या ऑमलेटला व्यवस्थित चिकटण्यासाठी मी जर अशी ही प्रेस करून घेते। फक्त आपण जिथे आपलं ते अंड्याचे येलो पार्ट टाकलेला होता त्याच्यावरती आपण प्रेस केलेलं नाहीये, नाहीतर ते थोडं शिजत असलेलं तर सगळं मेल्ट होऊन बाहेर येईल। ते आपल्याला तसं ठेवायचंच आहे तसंच, म्हणून त्याच्यावरती प्रेस न करता आजूबाजूने मी ती प्रेस केलेली आहे। आता हे बघा, अलगद असं मी आता साईडनी व्यवस्थित असं ती हलवून उलटून घेते। एकदम हळूवारपणे असं उलटायचं आहे, आपलं ऑमलेट अजिबात विस्कटता कामा नये। अशा याने छानपैकी आपण ते उलटून घ्यायचे। हे बघा किती छान एकदम कार्टून फेसमध्ये असं आपलं ऑमलेट वाटते। आता परत आपण त्याच्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत, अगदी जरासंच टाकून घ्यायचं आहे आता। आणि हे चिली फ्लेक्स टाकायचे ते फक्त असंच आपण थोडासा स्पायसीनेस जास्त पाहिजे होता मला, म्हणून मी टाकलेलं आहे। हे ऑप्शनल आहे, ह्या साईडला चिली फ्लेक्स नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। आणि परत एक चीजची स्लाइस आपण ह्या बाजूनी सेम ठेवायची आहे, बरोबर मधोमध। आता आपलं जे खाली चीज आहे त्याला थोडं असं एकदम अजून गरमपणा लागल्यामुळे ते आतून छानपैकी मेल्ट झालेलं आहे। हे बघा, तुम्ही असं फोल्ड करून ते आपलं एक पराठा खाऊ शकतो आपण। त्यामुळे अशा पद्धतीने तो आपल्याला खायचा आहे, ह्याचं मी तुम्हाला जस्ट दाखवलं आहे। अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपला चीजी एक पराठा तयार झालेला आहे। करायला एकदम सोपा आणि खायला खूपच टेस्टी असा आहे। इतका सुंदर असा आपला एक पराठा हा लागतो, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर तुमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट्स करून सांगा। अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपी आहेत, त्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा। आणि चला तर भेटूया अजून एका सुंदर रेसिपीसोबत। तोपर्यंत आपला हा एक पराठा एन्जॉय करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कसा वाटला एक पराठा लवकरात लवकर कमेंट्स करून सांगा। आणि तुम्ही बनवा, तुम्हाला कसं वाटलं, आवडला की नाही नक्की सांगा मला।